तर आज मी आली आहे भवानी पॅलेसमध्ये, जे मालाडला लोकेटेड आहे. आणि इथे जाऊन आपण बघूया की आतमध्ये काय काय ट्राय करता येईल आणि काय काय रेकमेंड करू शकते मी तुम्हाला ट्राय करायला. तर लेट्स गो अँड सी. तर आता आपण इथे भवानी पॅलेसमध्ये एक चिकन थाळी, एक पॉम्पलेट थाळी, एक लाईक फिश फिंगर हे आणि सुरमई फ्राय ऑर्डर केलं. आणि त्यासोबत रिफ्रेशिंगमध्ये कोकम सरबत आहे आणि सोलकढी आहे. तर आपण इथे ट्राय करूया हे सगळं कसं लागतं आणि मी तुम्हाला सांगते. पहिल्या मी सुरमई ट्राय करते, ती ऑलरेडी मी थोडीशी ट्राय केलेली आहे. मी मोस्टली जास्त फिश खात नाही, बट सुरमई एकदम छान लागते. लेट्स सी बाकीचा कसं लागतं. तर आता आपण फिश फिंगर ट्राय करूया. फिश फिंगर काय असतं हे मी पहिल्यांदा ऐकलं पहिल्या गोष्ट. आय गेस फिश फ्राय सारखं, म्हणजे फ्राय तर ऑफकोर्स आहे, बट असं लाईक कट आउट सारखं असेल. लेट्स सी. इट्स नाईस. मला माहिती नाही कोणती फिश आहे, म्हणजे टेस्टमध्ये नाही, बट इट इज गुड. तर आता आपण ट्राय करूया चिकन थाळी. चिकन थाळीमध्ये इथे चिकन ग्रेव्ही आहे, चिकन सुक्का आहे, त्याच्यानंतर अंडा ग्रेव्ही आहे आणि ह्याच्यामध्ये लाईक सातारा टाईप आहे, पांढरा रस्सा आणि तांबडा पांढरा रस्सा आणि मॅन्डेटरी सोलकढी. यामध्ये चपाती आणि भाकरी दोन्ही येतात आणि राईस. चिकन सुक्का पासून फ्राय. ग्रेव्ही इज टू गुड. मला एकदम पर्सनल फेवरेट झालं. Now we will try this. यामध्ये ना चिकन याचं चिकन आहे ना एकदम मेगा स्टिक लागतं. आता ही आहे पॉम्पलेट थाळी आणि ह्यामध्ये तुम्हाला एक पॉम्पलेट फ्राय, फिशची ग्रेव्ही आणि जवळा आहे. तर यामध्ये राईस, सोलकढी आणि भाकरी आहे. तर यासोबत आपण रिफ्रेशिंगसाठी तयार करणार आहे कोकम सरबत आणि सोलकढी. डेझर्टमध्ये ना इथे श्रीखंड हे कोणते मला माहीत नाही. आणि हे खरवस आहे. नॉर्मली खरवस साखरेत बनवतात, पण हे गुळात बनवलं आहे. मला टेस्ट करून बघावं लागेल कसं आहे. पण श्रीखंड छान आहे. मी व्हिडिओसाठी आता टेस्ट केलेलं. एवढंच घेतलं आहे. मला माहीत नाही कसं आहे, कारण की गुळातला खरवस मी कधी ट्राय नाही केला.
चांगला आहे यार, मला वाटलं की चांगला नाही, पण हा ऍक्च्युली चांगला आहे. आणि गुळातला इट इज गुड टू हॅव साखरेपेक्षा. इट इज नाईस.